अखिल जगत स्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। देवा, बाणाईकडे चाललात? होय, शुभ वार्ता आहे। गडावरून बाणाईच्या वाड्यापर्यंत ज्या गुप्त भुयाराचं कार्य सुरू होतं ते आता पूर्ण झालं आहे। उत्तम, खरंच शुभ वार्ता आहे। देवा, आपण एकदा स्वतःहून ती गुप्त वाट पाहावी असं मला वाटतं। आपण स्वतः हे काम केलं आहे तेव्हा त्यात काय पाहायचं? तसं नव्हे देवा, परंतु आज आपण बाणाईच्या वाड्यापर्यंत त्या भुयारातून जावं असं मला वाटतं। पण वाड्याची भिंत फोडून जाण्याची व्यवस्था झाली का? ते होईल, आपण चालावे। मी भुयाराच्या मध्यापर्यंत आपल्या सोबत येतो। मी बानूच्या वाड्यात प्रवेश करताना तिथे कोणी नसणं अपेक्षित आहे। गुप्त भुयार अशा पद्धतीने खोदलं आहे की तुम्ही थेट बाणाईच्या कक्षात प्रवेश करा। देवा, विलंब नको। प्रधानजी, भुयारजानी खोदलं ती माणसं बाहेर आली ती। काय बोलता आहात गणोबा? कुठे आहेत ते? अंतपुरात, जिथून भुयार खोदलं तत। काय सांगायचं त्यासनी? परंतु ते तिथे का थांबले आहेत? आपण तिथे जाऊन पाहू। गणोबा, तुम्ही इथेच थांबा। होय की? इथून कुठेही जाऊ नका। होय। तुम्ही इथे का उभे आहात? इथे तुम्हाला कोणी पाहिलं असतं तर? प्रधानजी, त्यांना तशा सूचना मिळाल्या नसतील। त्यांना आता इथून बाहेर काढणं महत्वाचं। होय देवा, परंतु मला आधी सांगा, तुम्हाला इथे कोणी पाहिलं आहे का? नाही जी। मग एक काम करा, आता ह्या वरच्या मार्गाने बाहेर पडा। होय जी। थांबा। देवा, आपल्याला घाई करायला हवी। इथे
कधीही कुणीही येऊ शकतं. त्यांनी दिवस रात्र राबवून हे काम केलं आहे, तेव्हा त्यांना त्यांचे मूल्य मिळालं हवं. ते मी पाहीन देवा. त्याआधी आपण इथून निघणं जास्त महत्वाचं. ते अल्पावधीत होईल. गणोबा. जी देवी, हाक मारलीस तुम्ही? हे अंतपुरातच आहेत ना? मला यांना भेटायचं आहे. आता काय सांगावं देवीसनी? देवानं प्रधानजी माणसांसंग तत आहे ती. गणोबा, कसला विचार करता आहात? ते आत नाहीत जी. अंतपुरात नाहीत? ओ भय. मग कुठे गेलेत ते? काय झालं गणोबा? मी विचारलं कुठे गेले आहेत ते. मला भेटायचंय त्यांना. आता देव कुठे गेला आहे ते मला काही ठाव नाही, पर देव आतमध्ये नाहीत हे मला पक्क ठाव आहेत. असं कसं होईल? दिवसाच्या या प्रहरी हे अंतपुरातच असले पाहिजे. चला बघूयात. तुमच्या श्रमाचे हे मूल्य देतो आहे, त्याचा स्वीकार करावा. प्रधानजी, परंतु एक ध्यानात ठेवा, ही गोष्ट गुप्त राहायला हवी. जर तसं नाही केलं तर शासन मिळेल. देवा, आपण भुयारात प्रवेश करूया. देवा, आता केवळ ही भिंत तोडली की आपण बाणाईच्या वाड्यात प्रवेश करू शकता. देवा, मी इतर पाहणी करून येतो. बानू,
देवा, तुमची हाक कानावर पडली आणि असं वाटलं का तुम्ही हतच कुठंतरी हायसा. बानू, अगदी योग्य ओळखलंस. मी तुझ्या अगदी जवळ आहे. मी तुला सांगितलं होतं ना की मी तुला सारीपाठ शिकवायला येणार आहे म्हणून. आणि त्यावर नारद मुनींनी तुला हे देखील सांगितलं की मी तुला सारीपाठ शिकवायला एक मार्ग शोधून काढला आहे म्हणून. वय देवा, महाराजांनी मला सांगितलं होतं, पर ती वाट कंची हे नव्हतं सांगितलं बघा. अगदी तेच सांगायला मी तुला हाक मारली आहे. बानू, तुला जाणवत असेल की मी तुझ्या जवळ आहे, ह्या वाड्याच्या जवळ आहे. ही मधली एक भिंत फोडली की मी तुझ्या वाड्यात येईन. काय सांगतायसा देवा, खरंच? हो, पर हे कसं काय? गडापासून तुझ्या वाड्यापर्यंत एक गुप्त भुयार खोदलं आहे आणि त्या भुयारातूनच मी इथवर आलो आहे. भुयार? होय बानू, पण ही गोष्ट गुप्त ठेवायला हवी, कोणालाही कळता कामा नये. वय देवा. बानू, आज रात्रीच्या सुमारास मी तुला सारीपाठ शिकवायला येईन, पण ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये. वय देवा, मी आहे, कुणासनी बी नाही सांगणार. पर देवा, महासाताईसनी हे कळालं तर? त्याचा विचार मी देखील अद्याप केलेला नाही. तिच्यापासून आतापर्यंत ही गोष्ट गुप्त ठेवण्यात आली आहे. निश्चिंत हो बानू, लवकरच मी तुला सारीपाठ शिकवायला येईन. पण तुला एकाग्र चित्ताने ते सर्व काही आत्मसात करावं लागेल. येतो मी. कुठे गेले असतील हे? मला न सांगता कधी जात नाहीत ते. लक्ष्मी देवी किंवा बंधूंना त्याबद्दल काही कल्पना असू शकेल. देवा, आता आपल्याला निघायला हवं. लक्ष्मी देवी, लक्ष्मी देवी, महाराजा तुम्ही काय झालं? हे इथे आले होते का? नाही. मी यांना सगळीकडे शोधलं पण हे मला कुठेही दिसले नाही. हो का? प्रधानजी कुठे दिसत नाहीये. तेही श्री खंडेरायांसोबतच गेले आहे. याचा अर्थ माझ्यापासून काहीतरी लपवलं जात आहे. पण ते येतीलच. आपण त्यांनाच विचारावं जे काय आहे ते. मी सारीपाठ खेळण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मी योग्य घेतला आहे ना? तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय योग्य की अयोग्य हे मी नाही सांगू शकत. परंतु एक मात्र नक्की की ह्या खेळामुळे तुमच्यामध्ये आणि बानूमध्ये काहीतरी महत्वाचं घडेल. महत्वाचं म्हणजे मी तिला पराभूत करेन आणि तिला जेजुरीच्या बाहेर काढेन. परंतु बानूला श्री खंडेराय स्वतः सारीपाठ शिकवणार आहेत. हो, हेही नवीनच आहे. जिला सारीपाठच ठाऊक नाही ती काय माझ्याशी खेळणार? तिच्याशी सारीपाठ खेळणं ही एक औपचारिकता आहे.
आता माझा विजय निश्चित आहे. म्हाळसा, हा खेळ आपण सावधपणे खेळावा. याआधी सारीपाटात जे काही घडलं त्यापासून सावध राहायला हवंच. पण ह्यांनी बानूला सारीपाट शिकवणं हे तुम्हाला योग्य वाटतंय? परंतु जर तिला सारीपाट ठाऊकच नाही तर ह्यात श्री खंडेराय तरी काय करणार? पण मी त्यांना तिच्या वाड्यावर प्रत्येक दिवशी नाही जाऊ देणार. ते वचनात अडकले आहेत. मी त्यांना 15 दिवसातून 2च वेळा जाऊ दे. मी एक सुचवू का? सांगा. आपण बानूसोबत जो सारीपाट खेळणार आहात त्याविषयी आपण स्पष्टता ठेवावी. मी तर या खेळाचे सगळे नियम आधीच ठरवावे म्हणून आग्रह धरणार आहे. जे काही आहे ते खेळाच्या आधीच निश्चित करायला हवे. तेच योग्य ठरेल. माझ्याकडे या सिंहासनाचा जो अधिकार आहे त्याचा उपयोग करून मी तुला आदेश देते की या जेजुरीतून माझ्या राज्यातून तू प्रस्थान कर, पुन्हा कधीही न येण्यासाठी. तू जेजुरीत थांबावं की नाही ह्या निर्णयासाठी तुला म्हाळसे सोबत सारीपाट खेळावा लागेल. आज रात्रीच्या सुमारास मी तुला सारीपाट शिकवायला येईल, पण ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये. कुठे होतात तुम्ही? किती शोधलं मी तुम्हाला. मी गडावरच होतो. पण मला तुम्ही कसे दिसला नाहीत? मला वाटलं मला न सांगता तिच्या वाड्यावर गेलात की काय. आम्ही ह्याच परिसरात होतो. मला आपल्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. बोलावे देवी. गेले काही दिवस मला गडावर संशयास्पद हालचाली दिसत आहेत, पण त्याविषयी कोणीही बोलताना दिसत नाही. देवी, मी आपल्याला आश्वस्त केलं आहे की ह्या पुढे ह्या हालचाली आणि आवाज तुम्हाला येणार नाहीत. आपण आपल्या कक्षात जाऊया. नाही, मला आता प्रधानजी आणि लक्ष्मीदेवींच्या साक्षीने इथे बोलायचे आहे. कशाबद्दल? सारीपाटाविषयी. आश्चर्य वाटलं का? नाही. काय विचारायचे आहे? सारीपाटाचा डाव मांडलात, पण नियम कुठे ठरवले तुम्ही? ते आपण खेळाच्या अगोदर ठरवूया. नाही, ते आत्ताच ठरवायला हवे. त्यांची इच्छा आहे ना, तुम्ही ऐकून घ्यावं असं मला वाटतं. बरं झालं लक्ष्मीदेवी, तुम्ही इथे आहात. तुमच्या मनात काय आहे ते सांगावं. सारीपाटाचा हा खेळ गुप्तपणे का खेळायचा? तिचा पराजय होईल असं वाटतं म्हणून? असे अजिबात नाही. मग हा खेळ सर्व प्रजेच्या साक्षीने होऊ द्या. जाहीर पराजय काय असतो हे कळेल तिला. त्यात तुझाही पराभव होऊ शकतो. नाही, ते शक्य नाही. म्हाळसा, नियतीवर एवढा विश्वास ठेवू नये. आणखी काय आहे तुमच्या मनात? या खेळात पण काय ठरवणार आहे? मी ठरवलेलं आहे, पण तू सांग. नाही, तुम्ही सांगा. जर तू जिंकलीस तर बानू जेजुरी बाहेर जाईल, आणि बानू जिंकली तर ती जेजुरीतच राहील.
नाही, जर मी जिंकले तर त्या बानूने जेजुरीत पाऊल देखील ठेवायचे नाही. आणि बानू जिंकली तर मी तिला या जेजुरीत मानाचे स्थान देईन. एवढंच नाही तर तुमची दुसरी पत्नी म्हणून मी तिला स्वीकारेन. विचार कर म्हाळसा. मी विचार करूनच बोलते आहे. हा पण आपण निश्चित करू, पण ह्याची कल्पना मला बानूला द्यावी लागेल. ते तुम्ही ठरवा काय करायचं ते. ह्या खेळाचे स्थान काय ठरवावे? हा खेळ अंतपुरात खेळला जाईल. ह्या खेळासाठी नंदेशरावांना परीक्षक म्हणून नेमले जाईल. पण मी तुम्हाला तिच्या वाड्यावर 15 दिवसातून 2च वेळा जाऊ देईन.